नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। कटके साहेब, जय भीम। जय भीम। आपल्या सोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आणि ज्याने नुकतंच शिवबंधन हातात बांधलं ते आदरणीय साधू कटके। साधू कटके यांचा विशेष परिचय देण्याची आपल्याला गरज नाही। चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण सर्वच जण साधू कटके यांना ओळखता। मला आज या महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या मुलाखतीच्या निमित्तानं साधू कटके यांना पहिला प्रश्न विचारायचा आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले यांना आपण कधी जोडले गेलात? रिपब्लिकन पक्षामध्ये आपण किती वर्ष काम करत होता? मी रिपब्लिकन पक्षामध्ये 40 वर्ष काम करतो। आठवले साहेबांना वेळोवेळी मी एक गोर समाजाचा नेता असल्यामुळे आठवले साहेबांना मी कार्यक्रमाला बोलत गेलो आणि मी 40 वर्ष झाले रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता आहे आणि मी 25 वर्ष झालं महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो आणि आता 3 वर्ष जिल्ह्याचा उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचा अध्यक्ष होतो आणि आठवले साहेबांचे माझे अत्यंत जवळचे संबंध होते। आठवले साहेबांचा कुठलाही कार्यक्रम असला की त्या कार्यक्रमाला मी आवर्जून माझा स्वतःचा वेळ देऊन स्वतःचा सर्व करून माझा कार्यक्रम असा समजून मी आठवले साहेबांच्या पाठीशी उभा राहिलेलो आहे। आठवले साहेबांसाठी पूर्ण भारतभर मी जिथे जिथे पक्ष तिथे मी पक्ष कार्यक्रम केलेले आहेत, पक्षात फिरलेलो आहे। आठवले साहेबांसाठी मी आत्ताच हल्ली 10 नोव्हेंबरला लातूर इथे चाटेक पिल्यांनी आठवले साहेबांसाठी आम्ही 4 जण होतो। एक साबळे खासदार होता आणि आठवले साहेबांनी मी होतो आणि त्यांच्यासाठी आम्ही लातूर निलंगा असा दौरा केला आणि दौरा केल्यानंतर आठवले साहेबांसाठी आम्ही आलो। मुंबईला आल्यानंतर 12 तारखेला माननीय मुख्यमंत्री आमच्या कार्यालयात येऊन दमदाटी केल्यामुळे मी मान्य आठवले साहेबांसाठी लातूरला 10 तारखेला 8 नंबर गेट कालिना इथून आम्ही कार्यक्रमानिमित्त लातूर निलंगा हा कार्यक्रम करून परत मुंबईमध्ये आलो। आपण बघितलं साधू कटके यांनी सांगितलं की 4 दिवसापूर्वी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या सोबत आपण लातूरला विमानानं प्रचाराला गेले होते आणि पुन्हा एकत्रच मागे आले। इतके जवळचे संबंध साधू कटके आणि आठवले साहेबांचे होते। कटके साहेब, मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या याच कार्यालयामध्ये आपण बसलेले असताना मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात काही अनुचित शब्द वापरले गेले आणि मुख्यमंत्री स्वतः आपल्या या कार्यालयापर्यंत आले होते। सगळ्या वर्तमानपत्रामध्ये, सगळ्या न्यूज चॅनेलमध्ये त्या संदर्भातल्या बातम्या सुद्धा जगजाहीर आहेत। मला आपल्याला थेट प्रश्न विचारायचा आहे कटके साहेब की नेमकं त्या दिवशी काय घडलं? असं झालं, 12 तारीख होती, त्या दिवशी 12 नोव्हेंबर होती, वेळ 9:30चा होता। मुख्यमंत्री बाजूच्या मैदानामध्ये कार्यक्रम करण्याकरता दिलीप लांडेच्या कार्यक्रमाला आले होते आणि ते परत जाताना थोडा प्रकार घडला। माझा मुलगा संतोष कटके आणि त्यांच्याबद्दल गद्दार हा शब्द वापरल्यामुळे त्यांना जरा चीड आली असं वाटतंय आणि ते थेट माझ्या कार्यालयामध्ये येऊन त्या मुख्यमंत्र्यांनी मला जाब विचारला की हे काय झालं, काय कसं करता? तर मी त्यांना सांगितलं जो काही कायदेशीर कारवाई होईल माझ्या मुलावर तुम्ही करू शकता, मी त्याच्यात काही बाधा टाकणार नाही असं मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं ना। मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की तुम्ही बसून का बोलता? एक मी राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि तुम्ही मला बसून बोलता, उठायला काय तुम्हाला शिस्त वगैरे आहे का नाही आहे? तर मी सांगितलं साहेब शिस्त वगैरे आहे, मगर आपण अचानक आल्यामुळे ते मी बसूनच आहे। आपल्याला माझ्याबद्दल काय वाईट वाटत असेल तर तुम्ही वाईट वाटू नका। आणि मी बसून असल्यामुळे त्यांना अजून चिडमचिडी त्यांची झाली, त्यांचा मनस्ताप झाला आणि ते माझ्या कार्यालयातून मला दमदाटी, माझा मुलगा दुसरा एक छोटा मुलगा आहे तो शाखा प्रमुख होता, त्याला पण दमदाटी केलं आणि मला असं वाटलं की मुख्यमंत्री आताच दमदाटी करतात, उद्या काय करतील आणि दिलीप लांडेच्या प्रचारात दिलीप लांडे उद्या काय करल हा विचार माझ्या मनात आला आणि दलित समाजामध्ये
रोष निर्माण या मुख्यमंत्र्यांबद्दल होता आणि त्या मुख्यमंत्र्याबद्दल मी त्यांना उठलो नाही, त्यांचा एक अपमान झाला असं त्यांना वाटत असेल, पण माझं काय तसं मला काय वाटलं नव्हतं की त्यांचा अपमान करावा म्हणून. तर मी बसून राहिलो आणि परत ते रागारागाने परत गाडीमध्ये बघून घेतो म्हणून त्या गाडीमध्ये बसून निघून गेले. मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्या वेळेला माझ्या कार्यालयात येऊन मला दमपाटी केली आणि या दमदाटीमुळे या माझ्या समाजाला हजारो वर्ष झाले असेच दमदाटी करत असतात आणि आम्ही कुठपर्यंत सहन करायचं आणि त्या मुख्यमंत्र्याला शोभा दिसली नाही तसं दमदाटी करणं आणि ते हजारो वर्ष आमच्या समाजावरती अन्याय करत आलेले आहेत. म्हणून मला जरा चीड निर्माण झाली. आमच्या समाजाने कुठपर्यंत सहन करायचं आणि यांच्या दमदाटीला कुठपर्यंत गप बसायचं. आता आम्ही भीमसैनिक आहोत, भीमाचं रक्त आहे माझ्यामध्ये. आता आम्ही काय गप बसणार नाही, कोणाचं काय आम्ही ऐकणार नाही. कोणी किती मोठा माणूस असला तर आम्हाला दम दिला तर आम्ही त्या दमाला घाबरणार नाही. आम्ही असं भीमाचे रक्त आहे आणि जय भीमचे आवाज आहे आमच्या तोंडामध्ये, जो काही येईल जय भीमचा आवाज असणार आहे. म्हणून मी काय मुख्यमंत्र्याला जास्त बोललो नाही आणि मुख्यमंत्र्याला मी काय घाबरणार नाही आणि मी काय घाबरलो नाही. कटके साहेब, आपल्याला मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत हे काय जे आपण सांगितलं ते घडलं आणि त्याच्यानंतर तुम्ही रिपब्लिकन पक्षाला धोका दिला ऐन निवडणुकीमध्ये आणि हातात शिवबंधन बांधलं. अशा पद्धतीनं रिपब्लिकन आठवले साहेबांशी आपले चांगले संबंध असताना या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की तुम्ही रिपब्लिकन पक्षाला धोका दिला. नाही, मलाही म्हणायचं आहे, मी रिपब्लिकन पक्षात 40 वर्ष काम करतो. मी रिपब्लिकन पक्षाला काही धोका दिला नाही आहे. मला कुठं शासकीय पद मला भेटलेलं नाही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आणि मी आठवले साहेबांचा अत्यंत जवळचा असून मला त्या मुख्यमंत्र्याबद्दल, ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळी अन्याय अत्याचार केलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सोडलेली नसून तो माझ्या मनात राग होता. मुख्यमंत्री वेळोवेळी साहेबांचा अपमान करत होते. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की ज्या वेळेला मुख्यमंत्र्याला भेटायला जातो मुख्यमंत्री आठवले साहेबाला भेटत नव्हते आणि भेटलं तर काही व्यवस्थित बोलत नव्हते. फक्त मताचं राजकारण करून आठवले साहेबाला फसवण्यात आलेलं आहे आणि आठवले साहेब एक चांगला व्यक्ती असून दलित चळवळीमध्ये काम केलेले मंत्री आहेत ते केंद्रामध्ये, म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांच्या थ्रू त्यांच्या आपल्या कार्यकर्त्याला काही शिवसेनावाले देत नाहीत. म्हणून मला जे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेबांची शिवसेना ती चांगली आहे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि परत देवेंद्र फडणवीस या आमच्या समाजाला फसवण्याचं वेळोवेळी फसवण्यात आलेलं आहे. मी माझ्या 15 वर्षामध्ये बघितलेलं, आम्ही युती करून सुद्धा आम्हाला त्या लोकांनी धोका दिलेला आहे. गेल्या टायमाला पण इलेक्शनला आम्हाला एक सीट दिली नाही, ह्या टायमाला पण आमदारकीची एक सीट दिली नाही. फक्त माझ्या समाजाचं यूज करून घेण्यामुळे मी पक्षाला काही धोका दिलेला नाही. पक्षाने मला काढण्याच्या पहिलं मी उबाटामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधलेलं आहे आणि मला काय तसं त्या लोकांनी जे म्हणतात की त्यांनी हकालपट्टी केली, मी हकालपट्टी करायचा प्रश्नच येत नाही. कारण हकालपट्टीच्या अगोदरच मी शिवबंधन बांधलेलं आहे. मी उबाटामध्ये उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केलेला असून मला काढण्याचा कोणाला अधिकार नाही. मी काय पक्ष सोडले, RPI सोडून दिलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतो की मी एक सच्चा भीमसैनिक आहे आणि मी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढलेला माणूस आहे. म्हणून मी पक्ष आणि बाळासाहेबांचा पक्ष, उद्धव साहेबांचा पक्ष हा दलित समाजाला चांगला घेऊन चालणारा पक्ष म्हणून मी त्या पक्षात प्रवेश केला. कटके साहेब, आपण आता सांगितलात अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा तुम्ही या ठिकाणी सांगितला की एकनाथ शिंदेची शिवसेना असो किंवा भाजपाचे देवेंद्र फडणवीस असो, हे रिपब्लिकन पक्षाला आठवले साहेबांना फसवतायत अशी तुम्ही भूमिका मांडली आणि त्यामुळेच तुम्ही बंड वगैरे केलं असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला बंड केलं मी म्हणजे बंड केलेलंच आहे की आमच्या देवेंद्र फडणवीसने आणि एकनाथ शिंदेने या लोकांनी आमच्या पक्षाला कुठेही स्थान दिलं नाहीये. उमेदवारी आमदारकीला उमेदवार दिलं नाही. गेल्या टायमाला महानगरपालिकेमध्ये सुद्धा उमेदवारी दिली नाहीये. आमच्या जे सैनिकाचं, आमच्या जे लोकांचं कार्यकर्त्याचं खच्चीकरण झालेलं आहे आणि या लोकांनी असं ठरवलं की
आठवले साहेबांच्या पक्षाचं खच्चीकरण करावं, यांना निस्ताबूत करावं, असं या लोकांनी एक मनाला विचार करून, जातीवादी यांचा विचार आहे आणि आमच्या कुठल्याही लोकांना आमदार बनवू नये, खासदार बनवू नये असं विचार आहे. गेल्या टायमाला खासदारकीचे पण आम्ही तिकीट मागितली, सोलापूरची तिकीट मागितली होती, पंढरपूरची तिकीट मागितली होती, सोलापूरला मागून सुद्धा आम्हाला दिलं नाही. शिर्डीची पण आठवले साहेबांनी सीट मागितली होती खासदारकीला आणि साहेबाला शिर्डीची पण सीट दिली नाही आहे आणि सोलापूरची पण आम्हाला उमेदवार असताना सुद्धा आमच्याकडे उमेदवार असे मजबूत उमेदवार आहेत दलित समाजामध्ये, पक्षामध्ये, आरपीआयमध्ये की खूप चांगल्या पद्धतीने लढू शकतात, खर्च करू शकतात. तर त्याचं म्हणणं आहे की तुम्ही दलित समाजाचे लोक करोडो रुपये लागतात इलेक्शनला, ते खर्च करू शकत नाहीत असं त्यांचं मत आहे. पण मी सांगू इच्छितो की माझ्या समाजामध्ये, दलित समाजामध्ये असे लोक आहेत की मोठे मोठे उद्योगपती आहेत, ते आम्ही आठवले साहेबांच्या संगती आहोत आणि आठवले साहेबांना त्यांनी फसवल्यामुळे मी या BJP आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा धिक्कार करून मी माझ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या शिवबंधन बांधलेलं आहे. तर आपण बघितलं हे बंड आपण का केलं, त्याचं भांडवल साधू कटके साहेब करत नाहीत. आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आपली यामागची भूमिका काय आहे, कशा पद्धतीने फसवलं गेलं, कशा पद्धतीनं जागा सोडल्या जात नाहीत, कशा पद्धतीनं सत्तेचा स्पर्श रिपब्लिकन पक्षाला होऊ देत नाहीत आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही भूमिका लोकांपर्यंत खरं तर साधू कटकेंची गेलेली नाही. नेमकं या बंडामागचं कारण त्यांचं लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. ते आज ते ही भूमिका मांडताना सुद्धा त्याचं ते भांडवल करत नाही. ते सहज सांगतात की अशा पद्धतीनं हा जो काय अन्याय आहे तो आपल्याला मान्य नाही आणि म्हणून आपण हातात शिवबंधन मानलंय. खरं तर ना भाला ना फरशी ना घाव पाहिजे, ना भाला ना फरशी ना घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, हे जे गाणं आहे ते खऱ्या अर्थानं ही भूमिका पाहिल्यानंतर साधू कटके यांना तंतोतंत पटते असं या ठिकाणी मुलाखतकार म्हणून या ठिकाणी मला वाटतं. मला आपल्याला पुढचा प्रश्न साधू कटके साहेब विचारायचा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच जाण्याची भूमिका आपण का घेतली? उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाण्याकरता मी भूमिका काय घेतली की असे मुख्यमंत्री डायरेक्ट येऊन आमच्या कार्यालयामध्ये घुसतात, दमदाटी करतात. म्हणून मी माझ्या दलित समाजावर जो अन्याय अत्याचार महाराष्ट्रामध्ये होतोय, एकनाथराव शिंदे असू द्या, देवेंद्र फडणवीस असू द्या, भारतीय जनता पार्टी असू द्या, यांनी आमच्या समाजाला फसवलेलं, आमच्या पक्षाला फसवलं होतं त्यावेळेला. आणि आज पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काही 10-15 वर्ष अगोदर सांगितलं होतं की माननीय रामदास आठवले यांना उपमुख्यमंत्री मी करतो आणि खासदार म्हणजे कॅबिनेट मंत्री, 2 कॅबिनेट मंत्री राज्यामध्ये देतो आणि काही लोकांना 10 लोकांना 11 लोकांना आमदारकी देतो. असं असून सुद्धा आठवले साहेबांनी BJP समिती असलं त्यांनी पण देतो वचन दिलं होतं, मग त्यांनी काय दिलं नसल्यामुळे मी एक विचार केला की माझ्या समाजाला वेळोवेळी हे जातीवादी पक्ष आहेत, हे फसवतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचा जो पक्ष आहे तो खरोखर विचारवंत पक्ष आहे. बाबासाहेबांना, प्रबोधन ठाकरेला आणि बाबासाहेबांच्या विचारानं चालणारा पक्ष आहे. म्हणून मी उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये प्रवेश केलेला आहे. असं काय मी चुकीचं केलेलं नाही आहे आणि माझ्या भीमसैनिकाला मला सांगणं एवढंच आहे महाराष्ट्रातल्या की ह्या गद्दारांना धडा शिकवण्याकरता आपण पण एकत्र यावं आणि आपण उठाव करावा, ही माझी भूमिका आहे. तर आपण बघितलं अशा पद्धतीनं साधू कटके यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. मला दुसऱ्या भागामध्ये कटके साहेब तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही हातात शिवबंधन बांधलेलं आहे आणि शिवबंधन बांधल्यानंतर आता तुम्ही महायुतीच्या ऐवजी महाआघाडीचे या विभागाचे तुम्ही आता नेते झालेले आहेत. या मतदारसंघात आता हवा कुणाची आहे आणि महायुतीचे उमेदवार, महाआघाडीचे उमेदवार, काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नसीमभाई खान यांच्या प्रचाराला आता आपण सुरुवात केलेली आहे का? या मतदारसंघामध्ये हवा कुणाची आहे आणि नसीमभाई खान यांच्या प्रचाराची आपण सुरुवात केली आहे का? नाही, आता ह्या विभागामध्ये, चांदोली विभागामध्ये 20 वर्ष तो आमदार होते नसीम खान.
आणि काँग्रेसचा आमदार असल्यामुळे त्याला 12 वर्ष 14 वर्ष मंत्रिपद होतं आणि या विभागामध्ये त्यांनी चांगली सुधारणा केलेली आहे. 14 वर्ष अगोदर 20 वर्ष आमदार असताना सुद्धा नसीम खान एक चांगले व्यक्ती असून तो जातीवादी नाही आहे आणि तो सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा माणूस आहे आणि म्हणून आता ह्या चांदोली विधानसभेमध्ये नसीम खानचं पारडं जड आहे आणि नसीम खान हक्काने मी सांगतो की नसीम खान जास्त मतांनी 20,000च्या मतांनी वरती मतांनी निवडून येणार आहे असं आम्हाला जनतेला ना मला वाटतं. नसीमभाई खान 20,000च्या फरकानं निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी साधू कटके यांनी व्यक्त केलेला आहे. मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की या मतदारसंघामध्ये कधी फणस, कधी साडी, तर कधी कुकर अशा प्रकारची वाटप करून मतदारांना आमिष दाखवले जात आहेत. याकडे आपण कसं पाहता? नाही काय माहिती का साहेब, मला एक म्हणायचं आहे, आमदाराचं काम आहे लोकांचं काम करणं. कधी फणस वाटप करणं, कधी साडी वाटप करणं, कधी छत्री वाटप करणं. हे सर्व महानगरपालिकेकडून पैसे छत्री वाटपचा कार्यक्रम करण्याकरता महानगरपालिकेने पैसे दिले होते. त्या महानगरपालिकेमध्ये घोटाळा केला. आता तुम्हाला थोडंसं उदाहरण सांगतो. 700 रुपयाचा कुकर, 2700 रुपयाचा कुकर 700 रुपयाला लोकांना सांगतात. 700चा कुकर 2700ला घेतला आणि लोकांना एकदम कम दर्जाचा कुकर लोकांना दिला. असं कुठपर्यंत चालणार आहे? लोकांना अभिलाष दाखवून की लोकांना फसवण्याचं काम करतात की लोकांना असं दाखवतात की मी तुम्हाला कुकर देतो, साडी देतो, छत्री देतो, तुम्हाला फणस देतो. ह्या गोष्टी आमदाराच्या नसून नसीम खाननी कधी अशा गोष्टी केलेल्या नाहीत. नसीम खाननी विधायक कामाच्या गोष्टीकडे लोकांच्या शिक्षणाकरता बघितलेलं, लोकांच्या कॉलेज करता बघितलेलं, लोकांच्या मुलाला कॉलेजमध्ये कसं ॲडमिशन भेटेल हे बघितलेलं आहे, महिलांना काम कसं भेटेल हे बघितलं, गोरगरीबला काम कसं भेटेल हे नसीम खाननी काम केलेलं आहे 20 वर्षामध्ये. अच्छा, तर साधू कटके साहेब, आपण अशा पद्धतीनं आपली खूप महत्त्वाची भूमिका मांडत चाललेले आहात. आता जसं तुम्ही सांगितलं, ही साडी, फणस, कुकर हा एक भाग झाला. दुसरा भाग या मतदारसंघामध्ये, चांदोली मतदारसंघामध्ये माणसामध्ये, जातीमध्ये कधी नव्हता तो जातीयवाद म्हणा, भांडणं म्हणा लावली जात आहेत असा आरोप होत आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मला म्हणायचं आहे, दिलीप लांडे हा शकुनी मामा आहे. त्याचं नाव मी त्या उद्धव साहेबांच्या समोर शकुनी मामा ठेवलेला आहे आणि तो शकुनी मामा, दिलीप लांडे मामा म्हणतात त्याला, म्हातारा मामा म्हणतो, मोठा मामा म्हणतो, मोठी आई मामा म्हणते, म्हणजे सर्वाचा मामा तो शकुनी मामा आहे. त्या माणसाने जातीमध्ये भेदभाव करून जातीमध्ये भांडणं लावले. आमच्या बुद्धविहारामध्ये भांडणं लावले, मंदिरमध्ये भांडणं लावले, बाजूला योगीराज स्कूल आहे यादव संघाचं, त्याच्यामध्ये भांडणं लावले. आज ते सरकारच्या ताब्यात दिलेलं आहे. असा माणूस मी 25 वर्षामध्ये कधी बघितला नाही. 40-50 वर्षामध्ये माझं 70 आता 65 वय आहे. या वयामध्ये मी असे आमदार बघितले नाही आहे की त्या माणसाने विधायक काम सोडून लोकांमध्ये भांडणं लावून जाती निर्माण करायचा, जातीमध्ये निर्माण करायचा. आणि त्याचं मत आहे, आम्ही भीमाचे लेकर आहोत, आम्ही जय भीम बोलणार. त्याचं असं मत आहे, चांदोली में रहणार तर जय श्रीराम बोलना पडेगा. ज्याला हिंदू समाजाला जय श्रीराम म्हणायचं, आम्हाला जय श्रीराम बद्दल आमचा विरोध नाही आहे. पण हा माणूस छोट्या माणसाला पण जय श्रीराम बोलायला लावतो आणि मुस्लिम समाजाला सांगतो जय श्रीराम बोलना पडेगा, तू इधर आना पडेगा तुमको. आता कालचीच घटना आहे, त्यांनी जय श्रीराम बोला तब तुम मेरे पास आना ऐसा लोकांना, मुस्लिम लोकांना, आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला सांगतोय. आणि ढोर समाजाच्या लोकांचा प्रश्न मिटवण्यापेक्षा तो माणूस आपल्या चापकाने बाईचं नवरा बायकोच्या भांडणामध्ये सुद्धा ढोर समाजाच्या बाईच्या समोर त्यांनी चापकाने आपल्या नवऱ्याला मारायला लावलं. त्या बाईच्या नवऱ्याला चापकाने मारायला लावलं आणि त्या बाईला अपशब्द बोलला. तो असा हा दिलीप लांडे आहे. त्यांच्या घरी, त्याच्या ऑफिसला जाऊन आपण बघू शकता. मला कटके साहेब विचारायचं आहे, ही चापकाची काय घटना आहे, जरा परत सविस्तर सांगा. नाही, त्याच्या ऑफिसमध्ये कोणी अगर न्याय मागायला गेलं, नवरा बायकोचं भांडणं लागले, भांडणं सोडवण्याकरता घरी मामा माझी नवरा ऐकत नाही, तो दारू पितो, हे करतो, भांडणं नवरा बायकोचं होता सर, तो सरळ ऑफिसमध्ये घेतो आणि त्याला शिवा देतो
आणि एका बाजूला काठी ठेवलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला चाबूक ठेवलेला आहे. त्या चाबकाने त्या बाईच्या नवऱ्याला मारतो. मदत करण्यापेक्षा त्याचं लफडं मिटवण्यापेक्षा आपला दम दाखवण्याकरता इतर मागासवर्गीय इतर लोकांना चाबकाने तो मारतो. त्याच्या ऑफिसमध्ये चाबूक एका बाजूला आणि एका बाजूला काठी आहे. हा अत्याचारी. पण मला विचारायचं आहे की हे तुम्ही सत्य सांगताय की आरोप करताय? मी आरोप करत नाही. त्याचे मी फोटो दाखवू शकतो. त्याच्या एका बाजूला चाबूक ठेवलेला आहे आणि एका बाजूला काठी ठेवलेले आहे. त्याच्या ऑफिसला काजूपाडा शिवाजी विद्यालयाच्या बाजूला ते संदेश भवन आहे. त्याच्या त्या भवनमध्ये कार्यालयामध्ये त्यांनी ते आपलं चाबूक आणि एका बाजूला काठी ठेवलेली आहे. आणि महिलांचं जे लफडं असतं त्यांनी सोडवण्यापेक्षा वाढवायचं काम करतो. नवरा बायकोमध्ये नांदण्याचं काम करण्यापेक्षा तोडण्याचं काम करतो. असे किती प्रकरण माझ्याकडे आहेत. माझ्या समाजाच्या कोकणे नावाच्या परशुराम कोकणेच्या 20 वर्ष अगोदर पण तसंच केलेलं आहे. त्यांचा आज मुलाबाळापासून वंचित राहिले ते लोक. हा माणूस दमदाटी करून आपल्या महिलांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. महिलांचा सांगतो हे करा ते करा. नवऱ्याला उद्धट बोलण्याचं काम ह्या दिलीप लांड्यापासून चाललेलं आहे आणि अशा आमदाराला धडा शिकवला पाहिजे. ही आता जी घटना तुम्ही सांगता अशी एखादी घटना तुम्ही प्रूव्ह करू शकाल का? मी तुम्हाला सांगतो मी प्रूफ करू शकतो. तुमच्याकडे त्या माणसाला आणून दाखवू शकतो. त्या माणसाला यांनी चापकाने मारलेलं आहे. त्या बाईला अपशब्द बोललेला आहे. बंडखोर नेते साधू कटके यांच्या मुलाखतीचा उर्वरित भाग या मुलाखतीनंतर दाखवण्यात येईल. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.